सध्या ऊस गळीत हंगाम सुरू झालाय। ट्रक आणि ट्रॅक्टरमधून होणाऱ्या ऊस वाहतुकीमुळे जिल्ह्यात अनेक अपघात झालेत। नृसिंहवाडी औरवाड मार्गावर सध्या अशीच परिस्थिती आहे। धोकादायक ऊस वाहतुकीला पोलीस आणि आरटीओ प्रशासन कधी आळा घालणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय। सध्या ऊस हंगाम सुरू झालाय। अशा वेळी बेशिस्त ऊस ट्रॅक्टरमुळे अनेक अपघात झाले आहेत। शिरोळ तालुक्यातील दत्त साखर कारखाना, गुरुदत्त शुगर्स यांच्यासाठी कर्नाटक राज्यातून ऊस आणला जातो। नृसिंहवाडी औरवाड मार्गावरून सातत्याने ऊसाची वाहतूक सुरू असते, पण ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरणं, भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवणं, ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात गाणी लावणं अशा प्रकारामुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत। नृसिंहवाडी औरवाड फाट्यावर प्रबुद्ध नगरजवळ तर ऊसाची वाहतूक अत्यंत धोकादायक असते। प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरची पुढची चाकं चक्क उचलली जातात, त्यातून ट्रॅक्टर पलटी होण्याची शक्यता असते। तर काही वेळा भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टर अन्य वाहन चालकांसाठी जणू काळ बनून येतात। त्यामुळे स्थानिक पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होतीये।